उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ते संबोधित करणार आहेत। दुपारी 1 वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ते संबोधित करतील। 1 वाजता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा महत्त्वाचा। या ठिकाणी कोल्हापूरमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ते संबोधित करणार आहेत। दुपारी 1 वाजता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री यांचा कोल्हापूर दौरा आणि या दौऱ्यादरम्यान ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, त्यांना संबोधित करतील, मार्गदर्शन करतील। दुपारी 1 वाजता मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। या मेळाव्यातून ते कार्यकर्त्यांना या ठिकाणी संबोधित करणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा कोल्हापूर दौरा महत्त्वाचा मानला जातोय। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा त्यांचा महत्त्वाचा मानला जातोय। या ठिकाणी कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत। दुपारी 1 वाजता हा शिवसेनेचा मेळावा कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। या मेळाव्यातून एकनाथ शिंदे हे मार्गदर्शन करतील। आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। सतेज, काय अधिकची माहिती? नक्कीच निलम, आपण पाहिलं तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासोबत अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे हे कोल्हापुरात आज दौऱ्यावर, त्याच्यासोबत डझनभर मंत्री देखील आज कोल्हापुरात आहेत। मात्र शिवसेनेच्या वतीनं आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख उपस्थितीमध्ये गटप्रमुखांचा मेळावा जो आहे तो घेण्यात आलेला आहे। या मेळाव्याला स्वतः प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत। त्यासोबत आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रजित मोहिते यांच्यासह शिवसेनेचे सगळेच जिल्हा प्रमुख, नेते, उपनेत्या ह्या उपस्थित राहणार आहेत। हा मेळावा आहे तो कोल्हापूरच्या रामकृष्ण मंगल कार्यालय मार्केट यार्ड इथं साधारणतः 1 वाजता सुरू होईल असं सांगितलं गेलेलं आहे। आज पाहिलं तर या मेळाव्याला कालच आपण पाहिलं तर निवडणुकांचा बिगुल आहे तो वाजलेला आहे। नगरपालिका आणि त्यासोबत नगरपंचायती यांचा देखील बिगुल वाजलेला आहे। आणि कोल्हापुरातल्या ज्या जवळपास 12 ते 13 नगरपालिका नगरपंचायती यांचा जो समावेश या निवडणुकीमध्ये करण्यात आलेला आहे, त्या पार्श्वभूमीवरती आता एकनाथ शिंदे जे आहेत ते नेमके गटप्रमुखांना काय मार्गदर्शन करतात हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। या मेळाव्याला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि गटप्रमुख उपस्थित होतील असं सांगितलं गेलंय। जी, धन्यवाद सतेज, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।